हॅलो, वेलकम इन इलेक्ट्रिकल इंजिनियर. मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक मोटर्स जो की 6 मार्क्ससाठी आहे तो स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर्सचे इंट्रोडक्शन, ओके, क्लासिफिकेशन ऑफ मोटर्स, सिलेबस टॉपिक 1.3 DC मशीन्स म्हणजे काय, ओके. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 1.3.1 वाइंडिंग्स इन ए DC मशीन. दोन प्रकारचे वाइंडिंग असतात, फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग, ओके. तर पहा, सिलेबस टॉपिक 1.3.2 कनेक्शन्स ऑफ वाइंडिंग्स फॉर ऑपरेशन ॲज अ मोटर. जर एखाद्या DC मशीनला मोटर म्हणून ऑपरेट करायचं असेल तर त्याचे वाइंडिंगचे कनेक्शन कसे असतात हे आपण पाहिले होते. सिलेबस टॉपिक 1.3.3 प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ ए DC मोटर, ओके. DC मोटर ऑपरेट होण्यापाठीमागे कोणती तत्त्वे असतात, कोणती प्रिन्सिपल्स असतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर एक आपण टेबल पाहिला होता, टेबल नंबर 1.3.1 कनेक्शन्स अँड ऑपरेशन ऑफ फील्ड अँड आर्मेचर वाइंडिंग फॉर अ DC मोटर, ओके. फील्ड वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग हे सप्लायसोबत कशा पद्धतीने कनेक्टेड असतात, त्यासोबत त्यांचे ऑपरेशन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ओके. तर दोन वाइंडिंगच्या कनेक्शन्सप्रमाणे किंवा त्यांच्या इंटरॅक्शनप्रमाणे DC मोटर ऑपरेट होण्याचे प्रिन्सिपल तत्त्वे जे आहेत ते 3 सिक्वेन्सवरती आहेत. फर्स्ट सिक्वेन्स होता डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल फील्ड, सेकंड होता इंटरॅक्शन ऑफ टू इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड अँड थर्ड फोर्स एक्झर्टेड ऑन कंडक्टर, ओके. या तिन्ही सिक्वेन्स आपण मागील व्हिडिओमध्ये स्टडी केला आहे, ओके. त्याचबरोबर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स F = BIL न्यूटन हा फॉर्म्युलासुद्धा आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिला होता. सिलेबस टॉपिक 1.3.5 डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ दी मोटर हा सुद्धा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पॉईंट आपण कव्हर केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबस टॉपिक 1.4 कन्स्ट्रक्शन ऑफ DC मोटर. DC मोटरची बांधणी कशी असते ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणते भाग येतात, कोणकोणते पार्ट्स येतात, त्या पार्ट्सचे फंक्शन्स काय इत्यादी गोष्टी आपण सिलेबस टॉपिक 1.4 मध्ये कंप्लीट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ ए DC मोटर, ओके. MSBTच्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो. एक आकृती दिलेली असते, डायग्राम दिलेली असते, त्या डायग्राममध्ये असे पार्टचे नंबर्स दिलेले असतात. आपल्याला नंबरप्रमाणे त्या पार्टची नावे लिहायची असतात. नेम द डिफरंट पार्ट्स अगेन्स्ट देअर नंबर ऑफ DC मशीन शोन इन फिगर Q1, ओके. फिगर क्वेश्चन नंबर 1, ठीक आहे. तर पहा, हा DC मोटरचा एक कट सेक्शन आहे. त्या कट सेक्शनसोबत वेगवेगळे नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. त्या नंबरच्या अनुषंगाने आपल्याला DC मोटरचे जे भाग आहेत, जे पार्ट्स आहेत, त्यांची नावे आपल्याला लिहायची असतात, ठीक आहे. तर पाहूयात आपण एक एक करून, ओके. तर पहा, फिगर 1.4.1 कन्स्ट्रक्शन ऑफ ए DC मोटर. आता फिगर 1.4.1 मध्ये आपल्याला नावांसहित कन्स्ट्रक्शन बांधणी दिलेली आहे DC मोटरची, ते आपण पाहूयात. इथे पहा, आर्मेचर कंडक्टर. आर्मेचर कंडक्टर इथे असतो कोरच्या स्लॉटमध्ये. आर्मेचर कंडक्टर, कम्युटेटर. कम्युटेटर पहा, कम्युटेटर, ओके. कम्युटेटर म्हणजेच विद्युत प्रवाह वाहून नेणारी वस्तू असते कम्युटेटर. आर्मेचर. आर्मेचर इथं पाहू शकता. आर्मेचर याला आपण म्हणतो कोर आणि वाइंडिंग सोबतचा जो सेट असतो त्याला आपण आर्मेचर म्हणतो. शाफ्ट, ओके. शाफ्ट. आता शाफ्टवरती आर्मेचर वाइंडिंग प्लेस केलेलं असते, ओके. शाफ्टवरती आर्मेचर वाइंडिंग ही प्लेस केलेलं असते. आर्मेचर वाइंडिंग हे स्लॉटमध्ये फिक्स केलेले असते, ओके. कोरच्या स्लॉटमध्ये फिक्स केलेले असते. आता कोर, स्लॉट किंवा आर्मेचर वाइंडिंग, शाफ्ट, कम्युटेटर या पार्टची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. त्याचबरोबर इथे पहा, F1 म्हणजेच फील्ड वाइंडिंग 1 प्लस पॉईंट, फील्ड वाइंडिंग 2 मायनस पॉईंट. फील्ड वाइंडिंग हे सिरीजमध्ये आहे, योकवरती आहे. योक इथे पाहू शकतो आपण, योक, ओके. त्याचबरोबर इथे ब्रशेस आहेत, ब्रशेस. योक इथे पाहू शकता, योक. योक फ्लक्स, ओके. योकच्या मधून प्रवाहित होणाऱ्या चुंबकीय रेषा त्यांना आपण योक फ्लक्स म्हणतो. पोल. पोल इथे पहा, पोल म्हणजे खांब, ओके. पोल म्हणजे खांब, ठीक आहे. पोल शू. पोल शू म्हणजे घोड्याच्या नालेच्या आकाराप्रमाणे हा भाग असतो पोल शू, ज्याला आपण म्हणतो, ओके. त्याचबरोबर इथे पहा, आर्मेचर वाइंडिंग. इथे पुन्हा इथं आर्मेचर वाइंडिंग दिलेले आहेत. त्याचबरोबर आर्मेचर टूथ. आर्मेचर टूथ, आर्मेचर वाइंडिंग आणि आर्मेचर टूथ फील्ड वाइंडिंग. इथे पहा, फील्ड वाइंडिंग इथे दाखवलेले आहे, योकवरती दिलेलं आहे. प्लस F1 मायनस F2, ओके. Figure 1.4.1 construction of a DC motor. Figure 1.4.1 shows the construction of a DC motor. The construction of a DC generator is same as that of DC motor.
ओके. जे डी सी जनरेटरची कन्स्ट्रक्शन आहे, बांधणी आहे, ती डी सी मोटरप्रमाणेच सेम असते. ओके. तर पहा सिलेबस टॉपिक 1.4.1 इम्पॉर्टंट पार्ट्स, महत्त्वाचे भाग ऑफ डी सी मोटर, डी सी मोटरचे महत्त्वाचे भाग. द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ ए डी सी मोटर आर ॲज फॉलोज. महत्त्वाचे भाग जे आहेत डी सी मोटरचे ते खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट आहे योक, सेकंड आहे फील्ड वाइंडिंग, थर्ड आहे पोल्स, फोर्थ आहे आर्मेचर, फिफ्थ आहे कम्युटेटर, ब्रशेस अँड गिअर, सिक्स्थ आहे बिअरिंग. इथे पाहू शकता योक. योक म्हणजेच काय? साचा आकार योक. ओके. इथं पाहू शकता साचा आकार योक किंवा फ्रेम, आपण ज्याला फ्रेम म्हणतो. ओके. फ्रेम, योक म्हणजेच फ्रेम. फील्ड वाइंडिंग. ओके. फील्ड वाइंडिंग. पोल, पोल्स म्हणजे इथे पाहू शकतो आपण पोल्स, हे पोल्स आहेत. पोल म्हणजे खांब, 1 2 3 4 पोल्स आहेत. ओके. 4 पोल आहे. त्याचबरोबर आर्मेचर, आर्मेचर. ओके. आर्मेचर, आर्मेचर म्हणजेच काय? शाफ्टवरती कोरसोबत, कोरच्या स्लॉटमध्ये जे वाइंडिंग प्लेस केलेलं असते, ठेवलेलं असते, तो संपूर्ण सेट शाफ्टसोबत आर्मेचर वाइंडिंगपर्यंतचा संपूर्ण सेट, त्याला आपण काय म्हणणार आहोत? आर्मेचर. ओके. आर्मेचर. फिफ्थ आहे कम्युटेटर. कम्युटेटर म्हणजे विद्युत प्रवाह वाहून नेणारा. ब्रशेस अँड गिअर, बिअरिंग्स. सिक्स्थ आहे बिअरिंग. दिज आर दी पार्ट्स ऑफ डी सी मोटर. हे 6 भाग आहेत डी सी मोटरचे. त्याच्यातील फर्स्ट पहा सिलेबस टॉपिक 1.4.2 योक. हा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत, योकवरती. ओके. ते पहा सेम प्रश्न विचारलेला असणार आहे. स्टेट द फंक्शन ऑफ योक. ओके. स्टेट द फंक्शन ऑफ योक इन डी सी मोटर, स्टेट द फंक्शन ऑफ योक इन डी सी जनरेटर. ओके. अशा पद्धतीचे MSBT परीक्षांमध्ये योक या पार्टवरती भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर पहा फंक्शन्स ऑफ योक. मुळात योक म्हणजे काय? फ्रेम. फ्रेम म्हणजे साचा. ओके. योक म्हणजे काय? फ्रेम. हा योक आहे संपूर्ण परीघ ज्याला आपण म्हणतो, हा योक आहे. ओके. योक, योक म्हणजेच काय? फ्रेम, साचा. इथे पहा फंक्शन्स ऑफ ए योक. योकचे कार्य काय आहे? फंक्शन काय? योक ऑफ ए डी सी मोटर ॲक्ट्स ॲज द आउटर कवर ऑफ डी सी मोटर. ओके. आता पहा योक म्हणजे काय? योक ऑफ ए डी सी मोटर ॲक्ट्स ॲज द आउटर कवर, बाह्य कवर. बाह्य कवर जो असतो डी सी मोटरचा त्याला आपण योक म्हणतो. ओके. योक इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रेम. योकला आपण फ्रेमसुद्धा म्हणतो. योक इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रेम. It provides protection to the rotating and other parts of the machine from moisture, dirt, etc. ओके. मोटरमध्ये आतील फिरणाऱ्या भागाचे बाहेरील मॉइश्चर, आर्द्रता किंवा डस्ट, धूळ यांपासून संरक्षण करणारा पार्ट, यालाच आपण योक म्हणतो. योक इज अन आयर्न बॉडी. योक ही लोखंडाची बॉडी आहे. विच प्रोव्हाइड्स द पाथ फॉर दी फ्लक्स, जो की तो फ्लक्स प्रवाहित होण्यासाठी मार्ग देतो. दिस इज इसेन्शियल टू कम्प्लीट द मॅग्नेटिक सर्किट. हे गरजेचं आहे मॅग्नेटिक सर्किट पूर्णतः होण्यासाठी. ओके. मॅग्नेटिक सर्किट पूर्णतः होण्यासाठी फ्लक्सना मार्ग मिळणे महत्त्वाचं असतं. ओके. तो प्रोव्हाइड करायचं काम कोण करतो? योक. योकचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. इट प्रोव्हाइड्स द मेकॅनिकल सपोर्ट फॉर दी पोल्स. तो पोल्सला काय करतो? मेकॅनिकल सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड करतो. ओके. योकचे असे बरेचसे फंक्शन्स आहेत, कार्य आहेत डी सी मोटरमध्ये. ओके. मटेरियल्स युज्ड. आता योक बनवण्यासाठी मटेरियल्स कोणते वापरतात? साहित्य कोणते वापरतात? मटेरियल्स युज्ड फॉर योक आर बेसिकली द लो रिलक्टन्स. रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा, म्हणजे इच्छा नसलेला लो रिलक्टन्स मटेरियल सच ॲज अ कास्ट आयर्न, सिलिकॉन स्टील, रोल्ड स्टील, कास्ट स्टील इत्यादीचे मटेरियल यूज करतात. फॉर स्मॉल डी सी मशीन्स द योक आर मेड अप ऑफ कास्ट आयर्न. छोटे डी सी मशीन जे असतात त्यांचे योक हे कास्ट आयर्नपासून बनलेले असतात. बट फॉर लार्जर मशीन्स कास्ट स्टील और रोल्ड स्टील इज युज्ड. परंतु मोठ्या मशीनसाठी कास्ट स्टील किंवा रोल्ड केलेले स्टील हे वापरतात. ओके. योक म्हणजेच काय? फ्रेम. फ्रेम. ओके. योक म्हणजेच फ्रेम. तर पहा इथे पहा द स्टील स्लॅब इज रोल्ड अराउंड अ सिलेंड्रिकल मॅन्ड्रेल. जो स्टीलचा पट्टी आहे तो रोल केला जातो अराउंड अ सिलेंड्रिकल मॅन्ड्रेल. सिलेंड्रिकलचा एक साचा असतो, त्याच्या भोवती रोल केलेला असतो. अँड देन वेल्डेड इट ॲट द बॉटम टू फॉर्म द योक. आणि तळाशी काय केला जातो? त्याला वेल्ड केलं जातो. स्टील स्लॅबची पट्टी जी आहे त्याला शेवटी तळाशी वेल्डिंग केलं जातं त्याचं. ओके. त्याचा योकमध्ये रूपांतर करण्यासाठी. ठीक आहे. इथं पाहू शकता हा पूर्ण जो आहे तो योक आहे. फ्रेम. फ्रेम म्हणजेच काय? योक. ओके. आता हा पहा मोटरचा लिफ्टिंग आहे, म्हणजेच याच्यामध्ये हुक वगैरे लावून मोटरला लिफ्ट केलं जातं, वर उचललं जातं. हा टर्मिनल बॉक्स आहे. इतर गोष्टी ह्या योकवरती बसतात.
फिट म्हणजे हे हा मोटरचा पाया आहे. फिट नट बोल्ट इथे आपण फिक्स करून मोटरला स्ट्रक्चरवरती फिक्स करतो. ठीक आहे. फिगर 1.4.2 मॅग्नेटिक फ्रेम ऑर योक. मॅग्नेटिक फ्रेम ऑर योक. सिलेबस टॉपिक 1.4.3 पोल्स, पोल शूज अँड पोल कोअर. ओके. पोल्स म्हणजे खांब, पोल शूज अँड पोल कोअर आपण इथे पाहणार आहोत. या टॉपिकवरती सुद्धा MSBT परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत. जसे की एक्सप्लेन द फंक्शन ऑफ पोल्स, पोल शूज अँड कोअर. ओके. तर पहा फंक्शन्स म्हणजे कार्य, पोल्सचे कार्य, पोल शूचे कार्य, पोल कोअरचे कार्य आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. द इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट द पोल्स आर ॲज फॉलोज. अ पोल ऑफ ए DC मशीन इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. पोल काय असतो? हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, विद्युत चुंबक आहे. ठीक आहे. पोल ऑफ ए DC मशीन इज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. कोण आहे? विद्युत चुंबकीय आहे. ठीक आहे. द फील्ड वाइंडिंग इज वाउंड ओव्हर द पोल्स. फील्ड वाइंडिंग जी असते ती पोलवरती वाउंड केलेली असते. वाउंड करणे म्हणजे गुंडाळणे. ओव्हर म्हणजे च्यावर. कोणावर? पोलवर. पोलवर फील्ड वाइंडिंग ही गुंडाळलेली असते. पोल्स प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फ्लक्स. मग पोल्स काय करतात? पोल्स म्हणजे खांब काय करतात? मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतात, चुंबकीय रेषा तयार करतात. वेन द फील्ड वाइंडिंग इज एक्सायटेड. ओके. फील्ड वाइंडिंग हा ज्यावेळी इलेक्ट्रिक एनर्जीने उत्साहित होतो, एक्सायटेड म्हणजे उत्साहित होणे, त्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स हे तयार करतात. पोल शू इज अन एक्सटेंडेड पार्ट ऑफ पोल. पोल शू जो आहे, शू म्हणजे घोड्याच्या नालेच्या आकाराचा. पोल शू हा काय आहे? एक्सटेंडेड म्हणजे वाढवलेला पार्ट आहे. कोणाचा? पोलचा. ड्यू टू इट्स टिपिकल शेप. त्याच्या एका ठराविक आकारामुळे इट एनलार्ज द एरिया ऑफ ए पोल. ओके. तो काय करतो? पोलचा एरिया एनलार्ज करतो म्हणजे वाढवतो. ठीक आहे. ड्यू टू धिस एनलार्जड एरिया, ह्या वाढवलेल्या एरियामुळे मोर फ्लक्स कॅन पास. अधिकचे चुंबकीय रेषा हे पास होतात थ्रू द एअर गॅप टू आर्मेचर. इथे पाहू शकतो आपण. हा पहा पोल अँड पोल शूज दिलेला आहे. ओके. ह्याच्या पोलच्या वाढवलेल्या एक्सटेंडेड पार्टमुळे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ते पास होतात आर्मेचर वाइंडिंगकडे. ओके. सहज गतीने पास होतात. ठीक आहे. तर पहा मटेरियल्स युज्ड. पोल आणि पोल शू बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरतात पहा. अ लो रिलक्टन्स मॅग्नेटिक मटेरियल. लो रिलक्टन्स मॅग्नेटिक मटेरियल. लो म्हणजेच काय? कमी. रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा असलेला. ओके. अनिच्छा म्हणजे इच्छा नसलेला. ठीक आहे. त्यात पण कमी. अ लो रिलक्टन्स मॅग्नेटिक मटेरियल. चुंबकीय साहित्य सच ॲज कास्ट स्टील और कास्ट आयर्न इज युज्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ ए पोल और पोल शू. इथे पहा. द कन्स्ट्रक्शन ऑफ पोल इज डन युझिंग द लॅमिनेशन्स ऑफ particular shape. The construction of pole is done using the laminations of particular shape. Laminations particular म्हणजे ठराविक आकारामध्ये. This is to reduce the power loss due to eddy current. पोलला लॅमिनेशन करणे गरजेचं आहे कारण की एडी करंट लॉस हा कमी करायला लागतो. एडी करंट म्हणजेच काय? की या पोलमध्ये जो करंट निर्माण होणार आहे, पोलच्या फील्ड वाइंडिंगमध्ये जो करंट निर्माण होणार आहे तो कोणामुळे निर्माण झाला? त्या करंटलाच तो अपोज करणे म्हणजेच एडी करंट. ओके. एडी करंट हा लॉस जो आहे, हा लॉस जो आहे तो कमी करण्यासाठी पोलला लॅमिनेशन केलं जातं ठराविक आकारामध्ये. सिलेबस टॉपिक 1.4.1 फील्ड वाइंडिंग F1 F2. ओके. फील्ड वाइंडिंग F1 F2. द कॉइल्स वाउंड अराउंड द पोल्स कोअर. द कॉइल्स वाउंड अराउंड द पोल कोअर्स आर कॉल्ड फील्ड वाइंडिंग. पोलच्या कोअरवरती, पोलच्या गाभावरती जी वाइंडिंग वेटोळे केलेले असते त्याला आपण फील्ड कॉईल किंवा फील्ड वाइंडिंग असे सुद्धा म्हणतो. द फील्ड कॉइल्स आर कनेक्टेड इन सिरीज. हे फील्ड कॉईल काय आहेत? सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत विथ इच अदर. ते एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत टू फॉर्म द फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग बनण्यासाठी. फंक्शन्स पहा. करंट इज पास्ड थ्रू द फील्ड वाइंडिंग इन अ स्पेसिफिक डायरेक्शन. ओके. फील्ड वाइंडिंगमधून करंट हा पास होतो एका ठराविक दिशेमध्ये टू मॅग्नेटाइज द पोल्स. पोल्सला चुंबकत्व आणण्यासाठी. मॅग्नेटाइज म्हणजेच काय? चुंबकत्व आणणे. द पोल्स अँड पोल शूज. पोल आणि पोल शूजमध्ये चुंबकत्व आणण्यासाठी फील्ड वाइंडिंगमधून एका ठराविक दिशेने करंट प्रवाहित केला जातो. द मॅग्नेटिक फ्लक्स फाय. चुंबकीय रेषा फाय इज दस प्रोड्युस्ड. अशा पद्धतीने चुंबकीय रेषा फाय हे प्रोड्यूस होतात इन दी एअर गॅप. हवेमध्ये प्रोड्यूस होतात बिटवीन द पोल शूज अँड आर्मेचर. पोल शूज आणि आर्मेचरमध्ये जो एअर गॅप आहे, हवा आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स हे निर्माण होतात. ड्यू टू द करंट फ्लोईंग थ्रू द फील्ड वाइंडिंग अल्टरनेट्स नॉर्थ अँड साऊथ पोल्स आर प्रोड्युस्ड. फील्ड वाइंडिंगमध्ये
मधून करंट प्रवाहित झाल्यामुळे अल्टरनेट म्हणजे एकानंतर एक नॉर्थ आणि साऊथ पोल्स असे तयार होतात आर प्रोड्युस्ड. विच पोल इज प्रोड्युस्ड ॲट अ पर्टिक्युलर कोअर इज डिसाइडेड बाय द राईट हँड थंब रूल. ओके, कोणता पोल हा पर्टिक्युलर पोल डिसाइडेड बाय द राईट हँड थंब रूल फॉर अ करंट कॅरिंग सर्क्युलर कंडक्टर. ओके, ठीक आहे. द फील्ड वाइंडिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्साइटिंग वाइंडिंग. फील्ड वाइंडिंगला आपण एक्साइटिंग वाइंडिंगसुद्धा म्हणतो, उत्साहित करणारी वाइंडिंगसुद्धा असे म्हणतो. तर फील्ड वाइंडिंगसाठी मटेरियल कोणतं यूज करतात पहा. द मटेरियल युज्ड फॉर फील्ड कंडक्टर इज कॉपर. त्याच्यासाठी आपण कॉपरची तार, तांब्याची तार वापरतो. ओके, सिलेबस टॉपिक 1.4.5 आर्मेचर कोर. आर्मेचर कोरवरती सुद्धा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. सर्वच पार्ट्स महत्त्वाचे आहेत DC मशीनचे. इथे पाहू शकता सिलेबस टॉपिक 1.4.5 आर्मेचर कोर. या आर्मेचर कोरवरती MSBT परीक्षांमध्ये इतक्या वेळा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हा पॉईंट जो आहे सिलेबस टॉपिक 1.4.5 अतिशय महत्त्वाचा आहे, आर्मेचर कोर. इथे पाहू शकता आर्मेचर कोर. आर्मेचरचा जो गाभा आहे तो याला आपण स्लॉट्स म्हणतो, याला आर्मेचर टूथ म्हणतो. इथे शाफ्ट येतो. ओके, हा एकूणच काय की आर्मेचर कोरचा भाग आहे. द इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट आर्मेचर कोर इज ॲज फॉलोज. खालील महत्त्वाची माहिती आहे आर्मेचर कोरबाबतची, खालीलप्रमाणे आहे. आर्मेचर कोर इज अ सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन दी शाफ्ट. आर्मेचर कोर काय आहे? सिलेंड्रिकल ड्रम आहे, जो की तो शाफ्टवरती माउंट केलेला आहे. माउंट करणे म्हणजे बसवलेला आहे. इट इज प्रोव्हाइडेड विथ अ लार्ज नंबर ऑफ स्लॉट्स. ओके, जो की तो लार्ज नंबर ऑफ अतिशय जास्त प्रमाणात जे स्लॉट आहेत, स्लॉट इथे पहा, स्लॉट खाचा ज्याला आपण म्हणतो खाच. ओके, स्लॉट जास्त प्रमाणाच्या स्लॉटमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. इट इज प्रोव्हाइडेड विथ अ लार्ज नंबर ऑफ स्लॉट्स ऑल ओव्हर इट्स पेरिफेरी. त्याच्या सर्व परिघाभोवती सर्व अधिक खाचांमध्ये तो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ऑल दिस स्लॉट्स आर पॅरलल टू द शाफ्ट ॲक्सिस. हे जे सर्व स्लॉट आहेत ते शाफ्ट ॲक्सिसला कसे आहेत? पॅरलल आहेत, समांतर आहेत. म्हणजे जसा शाफ्टचा ॲक्सिस आहे तसा स्लॉटचा सुद्धा ॲक्सिस आहे, समांतर आहे. आर्मेचर कंडक्टर्स आर प्लेस्ड इन दिस स्लॉट. आर्मेचर कंडक्टर आहे जो तो या स्लॉटमध्ये प्लेस केलेला असतो, ठेवलेला असतो. ठीक आहे. फील्ड वाइंडिंग कुठं असते? पोलवरती. आर्मेचर वाइंडिंग कुठे असते? आर्मेचर कोरवरती. ठीक आहे. फंक्शन्स पहा, कार्य पहा. आर्मेचर कोर प्रोव्हाइड्स अ लो रिलक्टन्स पाथ. ओके, आर्मेचर कोर काय करतो? हा लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करतो. कोणाला? टू द फ्लक्स प्रोड्यूस बाय द फील्ड वाइंडिंग. ओके, जे फील्ड वाइंडिंगकडून फ्लक्स प्रोड्यूस झालेले असतात, चुंबकीय रेषा निर्माण झालेल्या असतात, त्यांना लो रिलक्टन्सचा मार्ग हा प्रोव्हाइड करून देतो आर्मेचर कोर. ठीक आहे. मटेरियल्स युज्ड. हाय परमिएबिलिटी, लो रिलक्टन्स मटेरियल सच ॲज कास्ट स्टील. परमिएबिलिटी म्हणजे आत येण्यासाठी परवानगी देणारा. परमिएबिलिटी, हाय परमिएबिलिटी म्हणजेच मॅग्नेटिक जे फील्ड आहेत फील्ड वाइंडिंगचे ते त्यांना आत घेतो. लो रिलक्टन्स म्हणजे कमी अनिच्छा असलेला मटेरियल सच ॲज जसं की कास्ट स्टील और कास्ट आयर्न आर युज्ड फॉर द आर्मेचर कोर. द एअर होल्स आर provided for the air circulation which helps in cooling the armature core. आर्मेचर कोरवरती हवेचे जे होल्स असतात ते प्रोव्हाइड केलेले असतात. इथे पाहू शकता आपण. ओके, कूलिंग पर्पजसाठी हे होल असतात. The air holes are provided for the air circulation which helps in cooling the armature core. The armature core is constructed using lamination so as to minimize the eddy current slots. ओके, जसे की पोल हा लॅमिनेशन केलेला असतो एडी करंट लॉस कमी करण्यासाठी, तसाच आर्मेचर कोरसुद्धा बांधलेला असतो लॅमिनेशन वापरून सो ॲज टू मिनिमाइज एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. इथे पाहू शकतो आपण कोणकोणत्या गोष्टी आहेत. लॅमिनेटेड कोर इथे पहा. लॅमिनेटेड कोर हे स्लॉट्स, कम्युटेटर इथं आहे, शाफ्ट इथं आहे, वाइंडिंग्स इथे दिलेले आहेत. ओके, फिगर 1.4.3 शोज द डिटेल्ड कन्स्ट्रक्शन ऑफ आर्मेचर कोर. फिगर 1.4.3 हे डिटेल कन्स्ट्रक्शन दाखवते आर्मेचर कोरची. इथं पाहू शकता एअर होल्स कूलिंग पर्पजसाठी, एअर सर्क्युलेशनसाठी दिलेले आहेत. ओके, की वे दिलेले आहेत. लॅमिनेशन्स दिलेले आहेत. आर्मेचर कोरवरती लॅमिनेशन्स आहेत आणि हे स्लॉट्स आहेत. ओके, अशा पद्धतीने आर्मेचर कोर हा असतो. तर पहा फिगर 1.4.3 डिटेल कन्स्ट्रक्शन ऑफ आर्मेचर कोर. एअर होल्स, की वे, स्लॉट, टीथ. ओके, आर्मेचर टीथ आपण ज्याला म्हणतो, दात असे म्हणतो, आर्मेचर टीथ इथे आहेत. सिलेबस टॉपिक 1.4.6 आर्मेचर वाइंडिंग. आता आर्मेचर वाइंडिंग कसे असतात पहा. द आर्मेचर कंडक्टर मेड ऑफ कॉपर. आर्मेचर कंडक्टर जो आहे तो कॉपरपासून बनवलेला असतो. आर प्लेस्ड इन द आर्मेचर स्लॉट्स.
जो की तो आर्मेचर स्लॉटमध्ये बसवलेला असतो, आर्मेचरच्या खाचांमध्ये बसवलेला असतो. प्रेझेंट ऑन दी पेरिफेरी ऑफ आर्मेचर कोर. ओके, प्रेझेंट ऑन दी पेरिफेरी ऑफ आर्मेचर कोर. आर्मेचर कोरच्या परिघाभोवती जे स्लॉट असतात त्या स्लॉटमध्ये आर्मेचर कंडक्टर जो की कॉपर वापरून तयार केलेला तो इथे प्लेस केलेला असतो. दीज आर्मेचर कंडक्टर्स आर इंटरकनेक्टेड टू फॉर्म द आर्मेचर वाइंडिंग. हे आर्मेचर कंडक्टर्स इंटरकनेक्टेड असतात, एकमेकांशी कनेक्टेड असतात टू फॉर्म द आर्मेचर वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग बनण्यासाठी. फंक्शन पहा, आर्मेचर वाइंडिंग ऑफ ए DC मोटर इज कनेक्टेड टू द एक्सटर्नल DC सप्लाय. आर्मेचर वाइंडिंग DC मोटरचे आर्मेचर वाइंडिंग हे एक्सटर्नल DC सप्लायला कनेक्ट केलेले असतात. इट कॅरीज द आर्मेचर करंट थ्रू इट. ओके, तो काय करतो, आर्मेचर वाइंडिंग काय करतो, आर्मेचर करंट प्रवाहित करतो स्वतःमधून टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी. दॅट इंटरॅक्ट जो की तो इंटरॅक्ट होतो, परस्पर क्रिया होते विथ द मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्डसोबत परस्पर क्रिया होते. प्रोड्युस्ड बाय फील्ड वाइंडिंग टू प्रोड्यूस ट्विस्टिंग फोर्स विच रोटेट्स द मोटर. ओके, फील्ड वाइंडिंगसोबत परस्पर क्रिया झाल्यानंतर एक ट्विस्टिंग फोर्स निर्माण होतो जो की तो मोटरला रोटेट करतो, मोटरच्या शाफ्टला रोटेट करतो. मटेरियल्स युजर. आता आर्मेचर वाइंडिंगसाठी मटेरियल्स कोणते वापरतात पहा. द आर्मेचर वाइंडिंग इज सपोज्ड टू कॅरी द एंटायर लोड करंट. समजा आर्मेचर वाइंडिंग हा टोटली लोड करंट प्रवाहित करून घेत आहे. हेन्स इट शुड बी मेड अप ऑफ ए कंडक्टिंग मटेरियल सच ॲज कॉपर. म्हणून तो कॉपरपासून बनवलेला असतो. ठीक आहे. कम्युटेटर म्हणजेच विद्युत प्रवाहाशी संपर्क करणारा कम्युटेटर. ओके, कम्युटेटरसुद्धा MSBTच्या परीक्षांमध्ये भरपूर वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, कम्युटेटर या पार्टवरती. द कन्स्ट्रक्शन ऑफ ए कम्युटेटर इज आय शोन इन फिगर 1.4.4. आता कम्युटेटर कुठे बसवलेला असतो, त्याचे फंक्शन काय आहे, त्याचं मटेरियल काय आहे, हे इत्यादी सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ओके, फिगर 1.4.4a कम्युटेटर्स इथं पाहू शकतो. एंड क्लॅम्प आहेत कम्युटेटरच्या. इन्सुलेटेड कॉपर सेगमेंट्स आहेत कम्युटेटरला, इन्सुलेटेड कॉपर सेगमेंट्स. कम्युटेटर लग्स आहेत इथे, कम्युटेटर लग्स. ओके, कम्युटेटर लग्स आपण याला म्हणतो. इन्सुलेटेड कॉपर सेगमेंट्स आहेत, एंड क्लॅम्प आहेत. कम्युटेटर हा असा दिसतो. ठीक आहे. फिगर B मध्ये पहा, कम्युटेटर रोटर ऑफ ए DC मशीन. ओके, फिगर B मध्ये रोटर ऑफ ए DC मशीन दिलेला आहे. DC मशीनचा रोटर दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहा, सुरुवातीपासून फर्स्ट आहे तो शाफ्ट, सेकंड आहे तो इन्सुलेशन्स मायका इन्सुलेशन्स. ओके, पुन्हा इथे पहा, आर्मेचर कंडक्टर आर कनेक्टेड टू कॉपर सेगमेंट. आर्मेचर कंडक्टर जे आहे ते कॉपर सेगमेंट्सला कनेक्ट केलेले आहेत. आर्मेचर कंडक्टर्स इथे पाहू शकता, कॉपर सेगमेंट्स. ओके, कॉपर सेगमेंट्स. इथे पहा, कन्स्ट्रक्शन ऑफ ए कम्युटेटर. फिगर 1.4.4 कन्स्ट्रक्शन ऑफ ए कम्युटेटर. इथे पुन्हा पहा, कम्युटेटर दिलेला आहे. पुन्हा याचं मी जो क्रॉप आहे पार्ट तो इथे दाखवलेला आहे. सिलेबस टॉपिक 1.4.7 कम्युटेटर. द कन्स्ट्रक्शन ऑफ ए कम्युटेटर शोन इन फिगर 1.4.4. इथे पाहू शकता पुन्हा कम्युटेटरची डायग्राम मी क्रॉप करून घेतलेली आहे. ओके, तर इथं पहा, अ कम्युटेटर इज अ सिलेंड्रिकल ड्रम माउंटेड ऑन द शाफ्ट अलॉंग विथ आर्मेचर कोर. कम्युटेटर काय आहे, हा सिलेंड्रिकल ड्रम आहे, माउंटेड ऑन द शाफ्टवरती माउंट केलेला आहे. अलॉंग विथ म्हणजे बरोबर द आर्मेचर कोरसोबत तो माउंट केलेला आहे शाफ्टवरती. इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ वेज शेप्ड सेगमेंट. ओके, जो की तो लार्ज नंबर ऑफ वेज शेप्ड सेगमेंटमध्ये बनवलेला आहे. हार्ड ड्रॉन कॉपरमध्ये. द सेगमेंट आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर. जे सेगमेंट आहे, ज्या खाचा आहे त्या एकमेकांपासून इन्सुलेटेड केले आहेत, एकमेकांपासून त्यांना आवरण आहे. बाय इच अदर थिन लेयर्स ऑफ मायका. ओके, थिन म्हणजे अतिशय पातळ थर, मायकाच्या पातळ थराने एकमेकांशी ते इन्सुलेटेड केलेले आहेत. द आर्मेचर वाइंडिंग इज टॅप्ड ॲट व्हेरियस पॉईंट्स. आर्मेचर वाइंडिंग जी आहे ती वेगवेगळ्या पॉईंटला टॅप केली जाते. अँड दीज टॅपिंग्स आर सक्सेसिव्हली कनेक्टेड. आणि हे जे काय टॅपिंग्स आहेत ते यशस्वीरित्या कनेक्ट केलेले असतात टू व्हेरियस सेगमेंट्स ऑफ द कम्युटेटर. ओके, कम्युटेटरच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ते कनेक्ट केलेले असतात. फंक्शन्स ऑफ ए कम्युटेटर. आता कम्युटेटरचं फंक्शन्स काय आहे DC मशीनमध्ये, अतिशय महत्त्वाचं आहे. फर्स्ट आहे, फॉर DC जनरेटर इट कन्वर्ट्स द अल्टरनेटिंग EMF जनरेटेड इंटरनली इंटू DC व्होल्टेज. ओके, अंतर्गत
डी सी जनरेटरमध्ये ए सी सप्लाय हा तयार होतो, अल्टरनेटिंग ई एम एफ तयार होतो. त्याचं डी सी व्होल्टेजमध्ये रूपांतर करण्यासाठी कम्युटेटर यूज केला जातो. सो इट बेसिकली वर्क्स लाईक रेक्टिफायर. कम्युटेटर हा मुख्यत्वे रेक्टिफायर म्हणून काम करतो. ओके, इट कलेक्ट्स, सेकंड फंक्शन पहा, इट कलेक्ट्स द करंट फ्रॉम आर्मेचर कंडक्टर अँड पासेस इट टू द एक्सटर्नल लोड व्हाया ब्रशेस. ओके, कम्युटेटर काय काम करतो, आर्मेचर कंडक्टरकडून सप्लाय कलेक्ट करतो आणि एक्सटर्नल लोडकडे व्हाया ब्रशेस म्हणजे ब्रशेसकडून तो काय करतो, एक्सटर्नल लोडकडे सप्लाय प्रवाहित करतो. फॉर डी सी मोटर्स इट हेल्प्स टू प्रोड्यूस युनिडायरेक्शनल टॉर्क. डी सी मोटरसाठी तो काय करतो, एका दिशेने फिरण्याची शक्ती, टॉर्क म्हणजेच काय, चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती निर्माण करण्यासाठी तो मदत करतो. आता कम्युटेटरसाठी कोणतं मटेरियल यूज केलेलं असतात, मटेरियल यूज्ड द कम्युटेटर सेगमेंट्स आर मेड अप ऑफ कॉपर अँड इन्सुलेटिंग मटेरियल्स बिटवीन द segments is mica. Okay, between the segment is mica. Waveforms पहा, the EMF induced, EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इंड्युस्ड इनसाइड अन आर्मेचर. आर्मेचरच्या आतमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा इंड्यूस झालेला असतो, निर्माण झालेला असतो. इज अ साइन वेव्ह, जो की तो साइन वेव्हच्या स्वरूपात असतो. ॲज डिस्कस्ड इन द सिंगल लूप जनरेटर. सिंगल लूप जनरेटरमध्ये डिस्कशन केल्याप्रमाणे. whereas the voltage across the load will be a fully rectified unidirectional or DC voltage due to the use of commutator. Whereas the voltage across load will be a fully rectified. लोडच्या भोवताचा जे व्होल्टेज असतो तो फुल्ली रेक्टिफाईड असतो, युनिडायरेक्शनल असतो किंवा डी सी व्होल्टेज असतो ड्यू टू द यूज ऑफ कम्युटेटर. कम्युटेटर वापरल्यामुळे. बोथ दीज वेवफॉर्म्स आर ॲज शोन इन फिगर 1.4.5. दोन्ही प्रकारच्या वेवफॉर्म ज्या आहेत त्या फिगर 1.4.5 मध्ये दाखवलेल्या आहेत. ई एम एफ इंड्युस्ड इन आर्मेचर इथे पाहू शकता, ए सी अल्टरनेटिंग करंटमध्ये असतो. व्होल्टेज अक्रॉस लोड हा प्युअरली रेक्टिफाईड किंवा युनिडायरेक्शनल किंवा डी सी व्होल्टेज असा असतो. फिगर 1.4.5 वेवफॉर्म्स ऑफ ई एम एफ इंड्युस्ड इन आर्मेचर अँड द व्होल्टेज अक्रॉस लोड. सिलेबस टॉपिक 1.4.8 ब्रशेस. करंट इज कंडक्टेड. पहा, करंट हा कंडक्ट केला जातो, प्रवाहित केला जातो फ्रॉम द आर्मेचर टू द एक्सटर्नल लोड. आर्मेचरपासून एक्सटर्नल लोडकडे करंट हा प्रवाहित होणार आहे, मिळणार आहे. बाय द कार्बन ब्रशेस. कार्बन ब्रशेसच्या मदतीने. विच आर हेल्ड, जे की ते पकडले असतात अगेन्स्ट द सरफेस ऑफ कम्युटेटर बाय स्प्रिंग्स. ओके, अगेन्स्ट द सरफेस ऑफ कम्युटेटर. कम्युटेटरचा सरफेस आहे, जो भाग आहे त्याच्या विरुद्ध हे ब्रशेस पकडलेले असतात स्प्रिंगच्या मदतीने. ब्रशेस विअर विथ टाईम. ब्रशेस काय होतात, झिजतात, वेळेसोबत ते झिजतात, त्यांची झीज होते. हेन्स दे शुड बी इन्स्पेक्टेड रेग्युलरली. म्हणून ते रेग्युलरली इन्स्पेक्ट त्याचं निरीक्षण करायला हवं. अँड रिप्लेस्ड ऑकेशनली, आणि वेळेनुसार ते बदलले गेले पाहिजेत. फंक्शन्स ऑफ ब्रशेस टू कलेक्ट करंट फ्रॉम कम्युटेटर. कम्युटेटरकडून करंट कलेक्ट करतात अँड अप्लाय इट टू द एक्सटर्नल लोड, आणि ते एक्सटर्नल लोडला प्रोव्हाइड करतात. मटेरियल युज्ड. ब्रशेस हे कशापासून बनलेले असतात पहा, ब्रशेस आर मेडअप ऑफ कार्बन ऑर ग्राफाईट. ब्रशेस हे कार्बन किंवा ग्राफाईट या मटेरियलपासून बनलेले असतात. दे आर रेक्टँग्युलर इन शेप. ते रेक्टँग्युलर असतात आकारामध्ये. सिलेबस टॉपिक 1.5 इंडक्शन मोटर्स. सिलेबस टॉपिक 1.5 इंडक्शन मोटर्स. द इंडक्शन मोटर्स आर बेसिकली ए सी मोटर्स. इंडक्शन मोटर्स हे बेसिकली काय आहेत, ए सी मोटर्स आहेत. दॅट इज दे नीड अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज. म्हणजेच की त्यांना अल्टरनेटिंग व्होल्टेज लागते ॲज द सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिअर ऑपरेशन. ओके, त्यांच्या ऑपरेशनसाठी ऊर्जेचा स्रोत हा ए सी व्होल्टेज असतो. दे कॅन ऑपरेट ऑन आयदर सिंगल फेज ऑर थ्री फेज ए सी सप्लाय. ते सिंगल फेज किंवा थ्री फेज ए सप्लायवरती ऑपरेट होतात. हावेवर द सिंगल फेज इंडक्शन मोटर आर सुटेबल ओनली फॉर न्यू ॲप्लिकेशन्स. तथापि सिंगल फेज इंडक्शन मोटर आहेत ते नवीन ॲप्लिकेशनसाठी योग्य आहेत, सुटेबल आहेत. इन ऑलमोस्ट 85% ॲप्लिकेशन्स द थ्री फेज इंडक्शन मोटर्स आर प्रिफर्ड. ओके, जवळपास 85% वापरांमध्ये थ्री फेज इंडक्शन मोटर हा प्रिफेअर केला जातो, त्याला महत्त्व दिलं जातं. डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ रोटर. ओके, रोटरच्या प्रकारानुसार द इंडक्शन मोटर्स आर क्लासिफाईड. इंडक्शन मोटरचे वर्गीकरण केलेलं आहे इंटू 2 टाईप्स, 2 प्रकारामध्ये. स्लिप रिंग इंडक्शन मोटर अँड स्क्विरल केज इंडक्शन मोटर. स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटर. सिलेबस टॉपिक 1.6 कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. देर आर 2 मेन पार्ट्स ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर्स, स्टेटर आणि रोटर. थ्री फेज इंडक्शन मोटरचे मुख्यत्वे 2 पार्ट आहेत, स्टेटर आणि रोटर. त्याच्यातील फर्स्ट पार्ट पहा, स्टेटर. स्टेटर म्हणजे स्थिर
ॲज द नेम सजेस्ट, नावाप्रमाणे इट इज द स्टेशनरी. ओके, हा स्थिर आहे. इट इज द स्टेशनरी पार्ट ऑफ द मोटर. मोटरचा हा स्थिर भाग आहे. दिस पार्ट इज मेड अप ऑफ सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग दॅट इज थिन शीट्स. द स्टॅम्पिंग्स आर स्लॉटेड. हा सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंगपासून बनवलेला असतो. दॅट इज म्हणजेच थिन शीट्स, पातळ शीट्सपासून तो बनवलेला असतो. द स्टॅम्पिंग्स आर स्लॉटेड. ओके, आणि स्टॅम्पिंग जे आहे ते त्यांचे स्लॉट केलेले असते. तर इथे पहा, वेन कंप्लीट स्टेटर इज असेंबल्ड. ओके, ज्यावेळी कंप्लीट स्टेटर हा पूर्णपणे बनतो, असेंबल्ड होतो, द थ्रू स्लॉट्स आर फॉर्म्ड ऑन द इनर साईड ऑफ द स्टेटर. थ्रू स्लॉट्स म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये आता तुमचा स्टेटर बसणार आहे. ओके, द थ्रू स्लॉट्स आर फॉर्म्ड ऑन द इनर साईड ऑफ द स्टेटर. स्टेटरच्या आतल्या भागात स्टेटर बसवण्यासाठी काय केलेलं असतात, थ्रू स्लॉट्स केलेले असतात. ओके, द स्लॉट्स मे बी ओपन टाईप. स्लॉट्स हे कसे असतात, कदाचित मे बी ओपन टाईप असतात, सेमी ओपन टाईप असतात, और क्लोज्ड टाईप असतात. इन दिस स्लॉट्स अ 3-phase वाइंडिंग मेड अप ऑफ सुपर एनॅमल्ड कॉपर. ओके, ह्या स्लॉट्समध्ये 3-phase वाइंडिंग जी की सुपर एनॅमल्ड कॉपरपासून बनलेले असते इज अकोमोडेट. अकोमोडेट म्हणजे ठेवलेले असते. दिस वाइंडिंग मे बी स्टार और डेल्टा कनेक्टेड. हे जे 3 फेजचे वाइंडिंग आहेत हे कदाचित स्टार किंवा डेल्टा कनेक्टेड असतात. द 3 एंड ऑफ दिस वाइंडिंग्स, या वाइंडिंगचे 3 टोके, 3 बाहेरील टोके आर ब्राउट आउट इन टू द टर्मिनल बॉक्स. हे बाहेरच्या टर्मिनल बॉक्सकडे आणण्यात येतात. वेअर 3-phase AC सप्लाय कॅन बी कनेक्टेड, जिथे की आपल्याला 3-phase AC सप्लाय देता येईल. ओके, इथं पाहू शकतो फिगर 1.6.1 सिम्पल डायग्राम ऑफ इंडक्शन मोटर. टर्मिनल बॉक्स इथे दिलेला आहे. 3-phase AC सप्लाय त्या टर्मिनल बॉक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे, रोटर कंडक्टर्स आणि इथे पहा स्टेटर आणि स्टेटर वाइंडिंग. या स्टेटर वाइंडिंगचे 3 टोक इथे टर्मिनल बॉक्सपर्यंत आणलेले असतात. द स्टेटर वाइंडिंग, स्टेटर अँड AC सप्लाय कनेक्टेड टू द स्टेटर वाइंडिंग इज शोन इन द फॉलोइंग सिम्पल फिगर 1.6.1. ओके, इथे पहा रोटर. आता सेकंड प्रकार आहे रोटर. देर आर 2 टाइप्स ऑफ इंडक्शन मोटर डिपेंडिंग अपॉन द कन्स्ट्रक्शन ऑफ द रोटर. ओके, रोटरच्या बांधणीच्या प्रकारानुसार इंडक्शन मोटरचे 2 प्रकार आहेत. स्क्विरल केज टाईप. स्क्विरल म्हणजे खारी. ओके, स्क्विरल केज, खार जे असते स्क्विरल केज, त्याच्या कवचाप्रमाणे दिसणारा प्रकार स्क्विरल केज. वाउंड रोटर टाईप. वाउंड म्हणजेच गुंडाळले रोटरवरती वाइंडिंग गुंडाळले असते, वाउंड रोटर टाईप. स्क्विरल केज टाईप मोटर. हे आहे स्क्विरल केज टाईप मोटर. इथे पाहू शकता सिलेबस टॉपिक 1.6.2 फिगर 1.6.2 स्क्विरल केज रोटर. इथे पहा स्क्विरल केज रोटर कसे असते. शाफ्ट ज्याचा दिलेला आहे. स्क्यूड रोटर स्लॉट. त्या रोटरवरती स्लॉट बनवलेले असतात. एंड रिंग्स, त्या स्लॉटचं जे टर्मिनल्स आहेत, एंड टर्मिनल्स जे आहेत एंड रिंगने शॉर्ट केलेले असतात. रोटर बार्स, आणि हे जे आहेत ते रोटर बार्स आहेत. ओके, दिस इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट रज्ड कन्स्ट्रक्शन. द रोटर कन्सिस्ट ऑफ ए सिलेंड्रिकल लॅमिनेटेड कोअर विथ स्क्यूड रोटर स्लॉट्स. ओके, दिस इज द सिम्पलेस्ट, अतिशय सोपं आणि मोस्ट रज्ड कन्स्ट्रक्शन. द रोटर कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल लॅमिनेटेड कोअर विथ स्क्यूड रोटर स्लॉट्स. ओके, इथं पाहू शकतो द रोटर कंडक्टर्स विच आर थिक कॉपर बार्स. रोटर कंडक्टर जे आहेत ते जाड कॉपर बार्सचे असतात. आर प्लेस्ड इन दिस स्लॉट, त्या स्लॉटमध्ये ते ठेवलेले असतात. अँड आर ब्रेस्ड ऑर वेल्डेड, किंवा ते ब्रेज केलेले असतात किंवा वेल्डेड केलेले असतात. टू द एंड रिंग्स. दस द रोटर कंडक्टर्स आर परमनंटली शॉर्ट सर्किटेड. म्हणून रोटरचे जे कंडक्टर असतात ते परमनंटली कायमस्वरूपी शॉर्ट सर्किटेड असतात. देअरफॉर इट इज नॉट पॉसिबल टू ॲड एनी एक्सटर्नल रेजिस्टन्स. म्हणून यांच्यामध्ये रोटर वाइंडिंगमध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करू शकत नाही इन द रोटर सर्किट. द रोटर बॉडी इज मेड अप ऑफ सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग. रोटरची जी बॉडी असते ती सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंगनं बनवलेली असते. द कन्स्ट्रक्शन ऑफ रोटर लुक्स लाईक अ केज ऑफ स्क्विरल. ओके, स्क्विरल म्हणजे खारे असते ना, त्याच्या जाळ्याप्रमाणे रोटर बॉडी दिसते. अँड हेन्स कॉल्ड द स्क्विरल केज टाईप मोटर. म्हणून आपण याला स्क्विरल केज टाईप असे मोटर म्हणतो. बी पहा, पॉईंट बी, वाउंड टाईप रोटर विथ स्लिप रिंग्स. इथे पहा शाफ्ट दिलेला आहे, रोटर आहे, रोटर स्लॉट्स आहेत. रोटर स्लॉट्समध्ये आपण रोटर वाइंडिंग बसवतो. त्याचे जे एंड टर्मिनल आहेत ते स्लिप रिंगच्या मदतीने, ब्रेसेसच्या मदतीने आपण बाहेर आणतो. कशासाठी,
एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करण्यासाठी बाह्यचा रोधक आपण त्या वाइंडिंगमध्ये ॲड करू शकतो त्याच्यासाठी. ओके. स्लिप रिंग टाईप मोटर्स रोटर. इन दिस टाईप ऑफ इंडक्शन मोटर, अशा प्रकारच्या इंडक्शन मोटरमध्ये द रोटर इज बाउंड फॉर द सेम नंबर ऑफ पोल्स ॲज दॅट ऑन द स्टेटर. द रोटर इज मेड अप ऑफ लॅमिनेशन्स विथ स्लॉट्स ऑन द आउटर पेरिफेरी. रोटर हे लॅमिनेशन्सनं बनवलेले असतात, खाचा असतात आउटर पेरिफेरी बाह्य परिघात, इन विच थ्री फेज रोटर वाइंडिंग, की ज्याच्यामध्ये थ्री फेज रोटर वाइंडिंग ही बसवता येईल. द थ्री फेज आर कनेक्टेड इन स्टार कनेक्शन इंटरनली. थ्री फेज आर कनेक्टेड असतात स्टार कनेक्शनने अंतर्गत. द रिमेनिंग थ्री टर्मिनल्स आर ब्राउट आउट. जे दुसरे टोक आहेत, तीन वाइंडिंगचे तीन जे उरलेले टोक आहेत, वाइंडिंग आहेत, ते बाहेर आणण्यात येतात अँड कनेक्टेड टू द स्लिप रिंग माउंटेड ऑन दी शाफ्ट. आणि स्लिप रिंगला कनेक्टेड असतात, जो की तो शाफ्टवरती माउंट असतो. द स्लिप रिंग्स आर मेड अप ऑफ कॉपर. स्लिप रिंग हे कॉपरपासून बनवलेले असतात ऑर फॉस्फर ब्रॉन्झ. अँड देअर आर थ्री ब्रशेस रेस्टिंग ऑन देम. आणि तिथे तीन ब्रशेस असतात, ते त्याच्यावरती रेस्ट करत असतात. एक्सटर्नल कनेक्शन्स टू ॲडिशनल रेजिस्टन्स आर डन ॲट दिस ब्रशेस. एक्सटर्नल कनेक्शन जे आहेत ॲडिशनल रोधकाचे, त्यांचे कनेक्शन्स या ब्रशेसवरती केले जातात. वेन रनिंग अंडर नॉर्मल कंडिशन, ज्यावेळी सामान्यतः कंडिशनमध्ये मोटर फिरत असते, द स्लिप रिंग्स आर शॉर्ट सर्किटेड. स्लिप रिंग हे काय केलेले असतात, शॉर्ट सर्किटेड केलेले असतात बाय अ मेटलच्या मदतीने, मेटल कॉलरच्या मदतीने, विच इज पुश्ड अलॉंग द शाफ्ट अँड द ब्रशेस आर लिफ्टेड फ्रॉम द स्लिप रिंग्स. ओके. मग त्यानंतर पुश केल्यानंतर ब्रशेस हे वर उचलले जातात स्लिप रिंगपासून, टू रिड्यूस द फ्रिक्शनल लॉसेस, घर्षणाचा लॉस कमी करण्यासाठी, अँड विअर आणि झीज कमी करण्यासाठी त्यांना वरती ढकलण्यात येतं. ॲज अ रेग्युलर थ्री फेज वाइंडिंग इज यूज्ड फॉर रोटर. रेग्युलर थ्री फेज वाइंडिंग वापरण्यात येते रोटरसाठी. दिस टाईप ऑफ इज कॉल्ड ॲज फेज वाउंड रोटर टाईप. या प्रकारच्या वाइंडिंगला आपण फेज वाउंड रोटर टाईप असे सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लिप रिंग टाईप बिकॉज स्लिप रिंग्स आर यूज्ड. ओके. A section view of a slip ring type three phase induction motor is as shown in figure 1.6.4. ओके. सेक्शन व्ह्यू दाखवलेला आहे स्लिप रिंग टाईप थ्री फेज इंडक्शन मोटरचा फिगर 1.6.4 मध्ये इथे पाहू शकतो आपण. ओके. सर्व भागांची माहिती इथे दिलेली आहे. ओके. सुरुवातीला एअर गॅप इथं पाहूयात. हा सेक्शन आहे, म्हणजेच थ्री फेज इंडक्शन मोटरला उभा कट केला असता, त्याचा उभा काप घेतला असता, आपणाला आतील सर्व बाजू कशा दिसतील हे इथं सेक्शनच्या स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. इथं पहा, सुरुवातीला एअर गॅप आहे स्टेटर आणि रोटरमधला. ओके. रेजिस्टन्स आहेत, स्लिप रिंगसाठी ब्रशेस आहेत, स्लिप रिंग आहेत. ओके. हा स्लिप रिंग कुठे आहे, शाफ्टवरती माउंट केलेला आहे. स्लिप रिंग कॉपरचे पट्टे असतात. रोटर कनेक्शन टू स्लिप रिंग्स. ओके. रोटर जो आहे तो स्लिप रिंगला कनेक्टेड असतो. त्याचबरोबर एअर इनलेट व्हेंट आहे. रोटर कोअर आहे, इथे पहा रोटरचा कोअर आहे. कोअर म्हणजे साचा फ्रेम गाभा. ठीक आहे. स्टेटर फ्रेम इथे पाहू शकता, स्टेटर कोअर. स्टेटर म्हणजे जो स्थिर भाग असतो तो स्टेटरचा कोअर आहे. स्टेटर वाइंडिंग आहे, इथे पहा स्टेटर वाइंडिंग असतात. रोटर वाइंडिंग इथे असतात. एअर आउटलेट असते. ओके. त्याचबरोबर कूलिंग फॅन असतो, शाफ्ट असतो, इत्यादी पार्ट्स हे थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये येतात. फिगर 1.6.4 सेक्शन ऑफ एन इंडक्शन मोटर ऑफ द स्लिप रिंग टाईप शोविंग द मेन फीचर्स. ओके. तर सिलेबस टॉपिक 1.6.1 टेबल ऑफ पार्ट्स अँड देअर फंक्शन्स हा टॉपिक. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 1.7 जनरेशन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड RMF हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 1.4 जो की कन्स्ट्रक्शन ऑफ DC मोटर 1.4.1 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ ए DC मोटर, योक, फील्ड वाइंडिंग, पोल, आर्मेचर, कम्युटेटर, ब्रशेस अँड बिअरिंग्स, फंक्शन्स आणि त्यांचे मटेरियल इत्यादी पाहिलेत. ओके. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 1.4.5 आर्मेचर कोर, 1.4.6 आर्मेचर वाइंडिंग, 1.4.7 कम्युटेटर, 1.4.7 कम्युटेटर पुन्हा त्याचे फंक्शन्स, मटेरियल यूज्ड. सिलेबस टॉपिक 1.4.8 ब्रशेस, 1.5 सिलेबस टॉपिक इंडक्शन मोटर्स, 1.6 कन्स्ट्रक्शन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर्स की ज्याच्यामध्ये स्टेटर असतो, रोटर असते. ओके. स्क्विरल केज टाईप रोटर. ओके. स्क्विरल केज टाईप रोटर इथे पाहू शकतो आपण. ठीक आहे. त्याचबरोबर वाउंड टाईप रोटर विथ स्लिप रिंग किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि सेक्शन ऑफ ए इंडक्शन मोटर ऑफ स्लिप रिंग्स टाईप शोविंग द मेन फीचर हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक कव्हर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 1.6.1 टेबल ऑफ पार्ट्स अँड देअर फंक्शन्स,
सिलेबस टॉपिक 1.7 जनरेशन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड RMF इत्यादी सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इलेक्ट्रिकल इंजिनियर. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.